नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता देवांचा वास आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत. तर हे नियम मग महत्त्वाचे आहेत. कोणते नियम ते आपल्याला मग माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर मग आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा याचं फळ आपल्याला भेटत नाही, कारण की आपल्याकडून नकळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो. देवघर देखील देवांचे घर आहे, मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या देवघरात कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहिती असणे पण खूप गरजेचे आहे. आता देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरात देवघर नाही त्या घराला मग घर पण राहत नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर मग पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून मग आपल्या घरात छोटंसं का होईना देवघर पाहिजे. कारण की घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. पण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देवघराबाबत आपण काही नियम पाहणार आहोत आणि ते जे नियम आहेत तर ते नियम कसे पाळायचे आहेत ते देखील मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असणं महत्त्वाचे आहे. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरात धूळ साचता कामा नये. देवांना अंघोळ घालण्याचे पाणी हे देखील स्वच्छ आणि निर्मळ असावं. आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने देवाला अंघोळ घालावे. देवांना अंघोळ घातलेलं पाणी एखाद्या झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता. ते पाणी पायदळी तुडवले जाणार नाही याची पण मग तुम्ही काळजी घ्यायची आहे, कारण की ते पाणी तीर्थ समजले जाते. ते पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये, कारण की त्यामध्ये आपण शिवपिंडालाही अभिषेक करत असतो, अंघोळ घालत असतो आणि शिवपिंडीचे पाणी तुळशीमध्ये विसर्जित करू नये. तुळशी पूजेमध्ये जे वर्जित आहे हे वर्जित आहे. आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा मग फोटो वगैरे ठेवू नये. आणि त्यानंतर आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये, कारण की उजव्या सोंडेचा गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि मग त्यांची पूजाही खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर मग आपल्याला आपल्या घराला दोष लागू शकतो. म्हणून मग आपल्या देवघरामध्ये नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आणि दररोज देवपूजा करताना प्रथम गणपतीची पूजा करावी. प्रथम गणपतीला अंघोळ घालावे. प्रथम गणपतीला आसनस्थ करावे. प्रथम गणपतीला गंध लावावे आणि त्यानंतर मग इतर देवांची पूजा करावी. देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये, कारण की आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर सतत काय ना काय संकटे उद्भवू शकतात. आणि नंतर म्हणजे आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर माहीत नसतील तर मग आपल्याला विविध संकटांना अडचणींना तोंड द्यावे लागत असते. आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा मग एक मूर्ती असणे आवश्यक आहे. आणि म्हणजेच की आपण देवाला जी पण काय फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. देवी देवतांना वाहिलेले फूल किंवा मग नैवेद्य ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अनेक दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात. तर हे जे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद झाल्याशिवाय राहत नाहीत. तसेच वाद लावल्यानंतर जळालेले कांड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहतात. त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. अशा जळलेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला. भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नये. देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती एखाद्या झाडाखाली अथवा मंदिरात विसर्जित
कराव्यात. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात. देवघर नेहमी ईशान्य दिशेला असावे व देवांचे तोंड पूर्व, उत्तर या दिशेला असावे. देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा व्हायच्या नसतात. शिवपिंडीवर हळदी कुंकू व्हायचे नसते. शिवापिंडीला भस्म लावायचे असते. ओले कपडे घालून म्हणजेच की ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते. आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. 2 हातांनी नतमस्तक होऊन मनापासून भक्तिभावाने भगवंताला नमस्कार करावा. तो भगवंतापर्यंत पोहोचतो तरच मग आपली इच्छा पूर्ण होते. आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा. समईच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही. दिव्यामध्ये नेहमी 2 वाती लावायच्या. जीवाचं आणि शिवाचं प्रतीक म्हणून या वाती लावायच्या असतात. देवघरात घंटी जरूर असावी. सकाळ संध्याकाळ घंटीनाद व्हायला हवा. यामुळे घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते. घंटीना झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मकता होते व प्रसन्न राहते. म्हणून मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींचा नियम पाळणे गरजेचं आहे. तर देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचं असते पण त्यांना शरण गेलेलो असतो. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची. परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगले असते. म्हणून देवांना आपण जेव्हा कधी पण गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच की पूर्वजांना अंगठे शेजारील बोटानेच गंध लावायचा असतो. स्वतःला म्हणजेच की स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने गंध लावायचा आणि इतरांना अंगठ्यांनी गंध लावायचा. नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू या देखील गोष्टी वाढू नये वस्तू, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत. मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर तुम्ही देवघरात ठेवली तर घरातील 3ऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये. देवघरात कमीत कमी मूर्ती व फोटो असणे. देवांचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नये. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. तिजोरीसाठी उत्तरेकडे तोंड करून सेपरेट जागा असावी, कारण उत्तर ही दिशा लक्ष्मीची आहे. म्हणून मग देवघरातील हे नियम पाळणे महत्त्वाचे आहे. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे असे म्हटले जाते. आणि त्याचप्रमाणे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे तेथे दिवसातून काही काळासाठी तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा पोहोचेल. त्यामुळे घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात. घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहणार नाही. सूर्यप्रकाश घरामध्ये आल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि निर्मळ होऊन जाते. देवघरामध्ये पांढरी संगमरवरी फरशी बसवावे. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही. तसेच देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असणे अत्यंत आवश्यक आहे. देवघरामध्ये लक्ष्मीची चांदीची किंवा पितळेची मूर्ती असणे हे देखील आवश्यक आहे. माता लक्ष्मीची आपल्याकडून सेवा झाली पाहिजे म्हणून महालक्ष्मीची मूर्ती आपल्या घरी कमळावर आसनस्थ असलेले असावे. लक्ष्मीची मूर्ती उभी असलेले घरामध्ये ठेवू नये. ती कमळामध्ये विराजमान आहे अशीच मूर्ती घरामध्ये ठेवावी. त्यामुळे आपल्या घरात ही लक्ष्मीचा निरंतर वास राहतो. ती आपल्या घरी स्थिर राहते. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. आपलं पूजेचे सामानसुद्धा एखादा खाली जो ड्रॉवर वगैरे असेल त्यामध्ये मग ठेवावे. पूजेचे सामान व्यवस्थित ठेवा व इकडे तिकडे पसरलेले नसावं. पूजेच्या सामानाला कोणाचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्यावी.
पूजेचे सामान ठेवताना स्वच्छ ठिकाणी ठेवावे, त्यामुळे त्याच्यामध्ये निर्मलता, सात्विकता आणि मग पवित्रता राहिली पाहिजे. म्हणून मग हे सगळे जे नियम आहेत तर हे नियम आपल्याला आवर्जून पाळले पाहिजे. तर देवघरामध्ये यंत्र असल्यास ही उभी मांडू नयेत, जमिनीशी समांतर अशी मांडावे आणि यंत्र अखंड असावीत, ती जोडलेली यंत्र नसावीत. काही घरामध्ये अगदी कमी जागा असते, इथे देवघर भिंतीवर अडकवून उभ्यानेच पूजा केली तरी चालते. देव आपल्या घरात आपल्या सर्व समस्या समजून घेतो आणि आपली पूजा मान्य करून घेतो. फक्त स्वच्छ मनाने, भक्तिभावाने देवाची पूजा करणे गरजेचे आहे. देवघरातील समई, दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तसेच धूप, अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे, कारण आग्नेय कोपऱ्यात अग्निदेवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा असतो. त्याच्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानले जातं. म्हणून मग कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा मग देवांचे फोटो, सापडलेले देव, तसेच बुडीत घराण्यातील असलेले देव आपल्या देवघरामध्ये ठेवू नये, कारण आपल्या त्या देवांची जी पण आपण काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे आपल्याला देवघराचे हे जे नियम आहेत तर हे नियम आवर्जून आपल्या देवघराच्या बाबतीत पाळले पाहिजे. असे काही नियम पाळल्यामुळे आपल्या घराला प्रसन्न राहते, त्यामुळे हे नियम पाळणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.